नमस्कार मित्रांनो, काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि मनातून मात्र तुमच्या विरुद्ध असतात. ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदरच केला जात नाही, अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते. ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडच, ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत. प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका, कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरवत असतात. म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठीच आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबातसुद्धा नसतं. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात किती ताणतणाव असले तरीही डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल, अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. वाद घालायचा ठरवलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो, पण समजून घ्यायचं ठरवलं तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. मोठ्यांचं वागणं लहानांना जगणं शिकवत असतं. तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला अडवणार, टोकणार असेल तर त्याचा राग मानू नका, कारण बागेसाठी माळी गरजेचा असतो, नाहीतर बागेचा जंगल बनायला वेळ लागणार नाही. लोकांना हे समजतं की हा कसा आहे, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत. ज्या माणसांवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो, आपला विश्वासघात करतो, कारण त्याला माहीत असतं की आपली कमजोरी काय आहे ते. ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात. प्रत्येकाला वेळ देणं हा वेळेचा केलेला अपमान आहे. दगड तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो डोंगराबरोबर राहतो. पानं तोपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत ते झाडाबरोबर राहते. आणि माणूस तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र्य तर मिळते, पण संस्कार मात्र लोप पावतात. घमेंड आणि गर्व मध्ये राहू नका, कारण हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही. एकटं जगण्याची सवय तेव्हा होऊन जाते जेव्हा आपल्याला साथ देणारी माणसं बदलतात. आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर तुम्ही ना लोकांचे राहाल ना स्वतःचे राहाल. ज्याप्रमाणे आगीमध्ये तापून लोखंड मजबूत बनतं, त्याचप्रमाणे लोकांचे टोमणे ऐकून माणूस आणखीन मजबूत होत असतो. त्यामुळे त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. लोक तुमच्याकडे कसे पाहतात याला महत्त्व नाही, तर तुम्ही स्वतःकडे कसे पाहता याला जास्त महत्त्व आहे. जर तुम्हाला आयुष्य जगणं समजलं तर एकटं असूनसुद्धा उत्सवच आहे, आणि जर आयुष्य समजलंच नाही तर लोकांच्या गर्दीतसुद्धा माणूस एकटा आहे. पाऊस हा सगळ्यांसाठी चांगला नसतो. गरीब आणि बेघर लोकांना पाऊस संकटासारखाच असतो. समजूतदारपणाच्या गोष्टी 2च लोक करतात. एक ते ज्यांचं वय जास्त आहे आणि दुसरे ते ज्यांनी लहान वयामध्ये वाईट काळाचा सामना केलेला असतो. वेळ माणसाला सफल बनवत नसते, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफल बनवतो. स्वार्थ असल्याशिवाय कोणीही एकमेकाला इज्जत देत नाही असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला इतकं सफल बनवा की स्वार्थाशिवाय तुम्हाला इज्जत मिळेल. नशीब आणि मेहनतीमध्ये फक्त एकच फरक आहे. नशीब फक्त तेच आपल्याला देतं जे नशिबात लिहिलेलं असतं, पण मेहनत ते देतं जे लिहू पण शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.